महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजनाच्या 4 प्रहरांना आणि रात्री पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे असं म्हणतात. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहरांमध्ये पूजा केल्यानं सर्व पापांपासून मुक्ती होऊन धर्म, संपत्ती आणि मोक्ष प्राप्ती होते असं म्हणतात. तर महाशिवरात्रीच्या 4 प्रहरांच्या पूजेचं महत्त्व काय आहे, त्याची वेळ कोणती आहे, शिवाय निशिथा काल म्हणजे काय आणि तो कधी आहे, याचबरोबर महाशिवरात्रीला रात्री पूजेचं महत्त्व काय, चला या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. शिवभक्तांच्या दृष्टीनं अत्यंत पवित्र असं हे व्रत आहे महाशिवरात्रीचं व्रत. तसं पाहिलं तर प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र असते, परंतु माघ वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात आहे. महाशिवरात्रीच्या रात्री भगवान शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती होऊन शिवलोकाची प्राप्ती होते. भगवान शिवाची तादम्य, मोक्ष अशी फळे सुद्धा मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा असते. चतुर्दशी 2 दिवसात विभागलेली असेल तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते. यावरून शिवरात्रीचा काल निश्चय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला अत्यंत महत्त्व आहे हे स्पष्ट होतं. नित्य शिवरात्र, पक्ष शिवरात्र, मास शिवरात्र, योग शिवरात्र आणि महाशिवरात्र असे शिवरात्रीचे 5 प्रकार असून त्यापैकी महाशिवरात्र ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. महाशिवरात्रीचं व्रत कोणालाही करता येतं. महाशिवरात्रीचं व्रत कसं करावं याविषयी तपशीलवार विवेचन विविध ग्रंथांतून आढळतं. उपवास, पूजा आणि जागरण ही या व्रताची 3 प्रमुख अंग आहेत. पूजा करताना भगवान शिवाला विशेष प्रिय म्हणून बेलपत्र आवर्जून वाहिलं जातं. विशिष्ट वर्ष व्रत केल्यानंतर त्याचं उद्यापन करता येतं. महाशिवरात्रीला भारतातील काशी, रामेश्वरम, गोकर्ण, वैजनाथ, शिखर, शिंगणापूर यासह असंख्य शिवक्षेत्रांमध्येही यात्रा भरतात. मध्यरात्र, वद्यपक्ष, शिशिर ऋतू, चतुर्दशी या महाशिवरात्रीच्या कालिक वैशिष्ट्यांमधून सृष्टीतील संहार आणि पुनर्निर्मिती यांचं चक्र सूचित होतं असंही काही अभ्यासकांना वाटतं. काही पुराणानुसार माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता, म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते अशी मान्यता असल्याचंही सांगितलं जातं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो ते महाशिवरात्रीला निशिथा काल म्हणजे काय. तर सर्व शिवरात्रींमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवांचं परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय होतं. या काळात निशिथा काल असं म्हणतात. या काळात केलेली पूजा, उपासना, आराधना, अभिषेक, नामस्मरण पुण्य फलदायक असतं असं मानलं जातं. महाशिवरात्रीच्या मध्यरात्री असणाऱ्या निशिथ कालात प्रदोष शिवरात्री व्रत करावं असंही सांगितलं जातं. शिवतत्व पृथ्वीवर अवतरत असल्यानं निशिथ काल सर्वात प्रभावी मानला जातो. आता यंदा महाशिवरात्री शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 रोजी आहे. या दिवशी माघ वद्य चतुर्दशी प्रारंभ शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 रोजीच रात्री 9:58 होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी शनिवार दिनांक 9 मार्च रोजी माघ वद्य चतुर्दशी समाप्ती होणार आहे. ती सायंकाळी 6:18 असेल. महाशिवरात्रीच्या दिवशी निशिथा कालाची वेळ शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 रोजी मध्यरात्री 12:35 पासून ते उत्तरात्री 1:13 असणार आहे. भारतीय संस्कृतीमध्ये सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. मात्र महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये रात्री केल्या जाणाऱ्या पूजेला महत्त्व असल्यामुळेच 8 मार्च 2024 रोजी व्रतोपासना करावी असं सांगितलं जात आहे. शनिवारी 9 मार्च रोजी चतुर्दशीची सांगता झाल्यावरच माघ अमावस्या प्रारंभ होणार आहे. महाशिवरात्रीला 4 तासांमध्ये म्हणजे 4 प्रहरांमध्ये भगवान शिवाची आराधना, उपासना करण्याचे नियम आहेत. रात्रीचे 4 तास ही पूजा करावी असंही सांगितलं जातं. त्यात प्रदोष, निशीथ, त्रियमा आणि उषा हे 4 प्रहर आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा प्रदोष काळापासून सुरू होऊन ब्रह्ममुहूर्तापर्यंत चालत असते. महाशिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहरांमध्ये महाशिवरात्रीची पूजा करण्यालाही विशेष महत्त्व आहे. 4 प्रहरांमध्ये पूजेत
4 वेळा पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून भगवान शिवाला दूध आणि पाण्यानं अभिषेक करावा असं सांगितलं जातं. भगवान शिवाला वस्त्र, चंदन, यज्ञोपवीत, दागिने, सुगंधी द्रव्यासह बेलपत्र, कनेर, धोत्रा, ऋतुपुष्प, नैवेद्य इत्यादी गोष्टी अर्पण कराव्या. याचबरोबर अगरबत्ती, धूप, दीप लावून आरती करावी. याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करत असताना पंचाक्षरी मंत्राचा सतत जप करत राहावा. मंत्रोच्चाराबरोबरच रुद्राभिषेक, रुद्राष्टाध्यायी आणि रुद्रपाठाचीही परंपरा आहे. ज्योतिषांच्या मते 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी 6:25 पासून ते पहाटे दुसऱ्या दिवशी 6:37 पर्यंत 4 प्रहराच्या विशिष्ट अभिषेकाची वेळ असेल असंही सांगितलं जात आहे. पहिल्या प्रहरात भगवान शिवाला दुधाचा अभिषेक करताना ओम ह्रीम ईशान्याय नमः या मंत्राचा जप करावा. दुसऱ्या प्रहरात ओम ह्रीम अघोराय नमः असा जप करावा आणि दह्याचा अभिषेक करावा. तिसऱ्या प्रहरात ओम ह्रीम वामदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुपाचा अभिषेक करावा. चौथ्या प्रहरात मधाचा अभिषेक करत ओम ह्रीम सद्योजताय नमः असा जप करावा असं सांगितलं जातंय. यामुळे रात्री पूजेचं आणि महाशिवरात्री पूजेचं अनेक पटींनी फळ प्राप्त होतं असंही सांगितलं जातंय. हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा मुख्यतः दिवसा केली जाते, पण प्रदोष काळात आणि रात्रीच्या वेळी भगवान शिवाची पूजा सर्वोत्तम मानली जाते. असं का? तर महाशिवरात्रीला रात्रपाळीची परंपरा आहे. महाशिवरात्रीला रात्री जागरण करून शिवपूजनाचं महत्त्व केवळ धार्मिकच नाही तर वैज्ञानिकही आहे असं सांगितलं जातं. आता महाशिवरात्रीला रात्री जागरण का करावं? तर भगवान शिव हे विध्वंसक शक्ती आणि तमोगुणाचे अधिष्ठाता देवता आहे. रात्र विनाशकारी काळ दर्शवते आणि भगवान शिवशंकर हे विनाशाचे देवता मानले जातात. म्हणून रात्रीची वेळ शिवाला अधिक प्रिय आहे. शिवाय रात्रीच्या वेळी संपूर्ण जग शांत असतं. अशा स्थितीत सदैव ध्यानस्थ असलेल्या भगवान शिवाशी संपर्क साधणं सोपं जातं. शांत मनाच्या व्यक्ती आपलं ध्येय साध्य करण्यात यशस्वी होतात. यामुळेच महाशिवरात्रीला रात्रीचा जागर केला जातो. शिवाय मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव शिवलिंगात वास करतात. त्यामुळे जो भक्त भगवान शिवाचं खऱ्या मनानं स्मरण करतो त्याच्यावर भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्याच्या सर्व मनोकामनाही पूर्ण करतात अशी ही श्रद्धा आहे. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर महाशिवरात्रीच्या रात्री ब्रह्मांडात ग्रह ताऱ्यांची अशी स्थिती निर्माण होते ज्यामुळे एक विशेष ऊर्जा वरच्या दिशेनं वाहत असते. इक्विनोस म्हणजे यावेळी ग्रहांची मध्यवर्ती फ्युगल शक्ती एका विशिष्ट पद्धतीनं कार्य करते आणि हे बल वरच्या दिशेनं सरकते जेणेकरून व्यक्तीला या नैसर्गिक ऊर्जेचा लाभ मिळू शकेल. पाठीचा कणा सरळ असणं यावेळी अत्यंत आवश्यक आहे असेही म्हणतात. कारण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीराच्या प्रणालींना ऊर्जा मिळत नाही. यामुळेच महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करण्याचा सल्ला दिला जातो. तर अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री पूजनाचं महत्त्व आणि महाशिवरात्रीला शिवपूजनाच्या 4 प्रहराचं महत्त्व अशा प्रकारे शास्त्रात सांगण्यात येतं. याही व्यतिरिक्त ज्योतिषी आणि तज्ज्ञानुसार या दिवशी महाशिवरात्रीच्या 4 प्रहरामध्ये पूजेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र शिवभक्ताला या 4 पूजेमध्ये अभिषेक करणं शक्य नसेल किंवा शिवभक्ती करणं शक्य नसेल तरी पहिल्या टप्प्यात एकदाच पूजा केली तरीही महादेवांच्या कृपेनं भक्ताला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते आणि त्याच्या मनोकामना पूर्ण होतात असंही सांगितलं जातं. तर अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या रात्री पूजेचं महत्त्व आणि शिवपूजनाच्या 4 प्रहरात केलेल्या महादेवांच्या उपासनेचं महत्त्व शास्त्रात सांगण्यात येतं. तुम्हाला ही माहिती होती का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही सुद्धा महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करता का? किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी या 4 प्रहरांमध्ये भगवान शिवाची उपासना करता का? हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. शिवभक्तांनी कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. बोला हर हर महादेव. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.